ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच। जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो, आम्ही दुरुस्त करणार आहे। मित्रांनो, लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा झालेला नाहीये। त्यामुळे ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांच्यामध्ये निराशाचे वातावरण हे निर्माण झालेले आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा 12वा हप्ता हा नुकताच शासनाकडून बहिणींच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन हे वाढलेले आहे, कारण की या ठिकाणी त्यांना लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता हा आलेलाच नाहीये। त्यांना 11वा हप्ता मिळाला, परंतु जून महिन्याचा हप्ता हा त्यांना आलेलाच नाहीये। त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींमध्ये निराशा ही निर्माण झालेली आहे। आता त्यांना हे समजत नाहीये की त्यांचा हप्ता हा का आलेला नाहीये, तसेच त्यांना तो हप्ता मिळेल की नाही, अशा पद्धतीने टेन्शन त्यांना आलेले आहे। तर जून महिन्याचा 12वा हप्ता या बहिणींना का मिळाला नाही, त्यांच्या बँक खात्यावरती का पैसे जमा झाले नाहीत, याचे काय कारण आहे, त्यांना पैसे मिळतील किंवा नाही, कशामुळे त्यांचे हप्ते बंद झाले, कोणकोणत्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत, कायमचे बंद झालेले आहेत की तात्पुरते या महिन्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे बंद झालेले आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण की या ठिकाणी शासनाकडून पडताळणी सुरू झालेली आहे आणि जानेवारी महिन्यापासून लाखो लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येत आहे। अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी जून महिन्याचे देखील झालेले आहे। जून महिन्याचा जो काही 12वा हप्ता आहे त्या 12व्या हप्त्यादरम्यान देखील बऱ्याचशा अपात्र बहिणींना हप्ता या ठिकाणी आलेला नाहीये। काही बहिणींना या ठिकाणी 11 हप्ते मिळालेले आहेत, परंतु 12वा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती आलेलाच नाहीये। त्यामुळे जर तुम्हाला देखील या ठिकाणी रेग्युलरपणे या योजनेचा हप्ता घ्यायचा असेल तर तो हप्ता घेण्यासाठी नेमके तुम्हाला काय करावे लागणार आहे, कोणकोणत्या महिलांना या योजनेतून आता बाहेर जावे लागणार आहे, कारण की ज्याप्रमाणे जून महिन्यामध्ये लाखो लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही, त्याचप्रमाणे जुलै महिन्यामध्ये देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेतून कमी होणार आहेत, हे निश्चित आहे। कारण की दर महिन्याला या ठिकाणी शासनाकडून अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याचे काम हे जोरात सुरू झालेले आहे। आणि त्याचमुळे मित्रांनो, या ठिकाणी जे काही मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे त्यामध्ये जर तुम्ही देखील बसत असाल तर तुमचा देखील हप्ता पुढच्या महिन्यापासून बंद होऊ शकतो। तर तो हप्ता तुमचा बंद होऊ नये यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या लाखो लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता हा आलेला नाहीये याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। कारण की मित्रांनो, शासनाकडून जून महिन्याचा 12वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही 5 जुलैपासून सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत। परंतु लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे आलेलेच नाहीयेत। तर कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले नाहीयेत, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। त्याचप्रमाणे इथून पुढे देखील कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळले जाणार आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याचप्रमाणे या योजनेचा पुढे देखील लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, की कोणत्या लाडक्या बहिणींना आता इथून पुढे या योजनेअंतर्गत हप्ता मिळणार नाहीये। तर पहा मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना आता या योजनेतून 1ही रुपया मिळणार नाहीये। होय मित्रांनो, अशा बहिणींना आता जानेवारी महिन्यापासूनच वगळण्याचे काम शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे। जर आतापर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल
तरी देखील जर हप्ता मिळत आलेला असेल, परंतु आता या ठिकाणी शासनाच्या नजरेमध्ये ज्या ज्या महिला येत आहेत तर अशा महिलांना या योजनेतून आता लगेच वगळले जात आहे। त्यामुळे अशा जेवढ्या पण महिला असतील त्यांना आता या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता हा आलेला नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकरदाता आहेत, म्हणजे जे या ठिकाणी ज्या कुटुंबातील सदस्य हे इन्कम टॅक्स भरतात, अशा महिलांना देखील या योजनेतून आता वगळण्यात आलेले आहे। आतापर्यंत तुम्हाला हप्ते मिळाले असतील, मान्य आहे, परंतु इथून पुढे मात्र तुम्हाला या योजनेतून वगळले जाणार आहे। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी आणि कामगार कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। तर अशा पद्धतीने जरी तुमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये कोणी कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असतील तर असे देखील या योजनेसाठी आता अपात्र ठरणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील आता या योजनेतून वगळण्याचे काम हे जोरात सुरू आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या लाडकी बहीण योजनेसोबतच अजून दुसऱ्या एखादी सरकारी योजनेचा लाभ घेत असतील आणि त्या योजनेचे मानधन हे दरमहा 1500 रुपये असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना देखील या योजनेतून बाहेर काढण्याचे काम शासनाकडून सुरू झालेले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, म्हणजेच आमदार खासदार असतील, त्यांच्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेतून आता वगळले जाणार आहे। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत, अशा कुटुंबातील महिलांना देखील लाभ हा बंद होणार आहे। त्याच्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, म्हणजेच 4 व्हीलर गाडी आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहेत, अशा लाभार्थी महिलांना देखील आता या ठिकाणी लाभ बंद होणार आहे। परंतु या ठिकाणी जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ते चालणार आहे, तुम्हाला लाभ मिळू शकतो, परंतु जर ट्रॅक्टर सोडून इतर दुसरे कोणते वाहन असेल तुमच्याकडे 4 चाकी तर मात्र तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। तर या कारणांमध्ये बसणाऱ्या जेवढ्या पण महिला आता यापुढे असतील, पडताळणीमध्ये आढळून येतील तर अशा महिलांचा लाभ शासनाकडून आता बंद झालेला आहे। आणि या 7 कारणांमधूनच ज्या काही महिला असतील त्यांनाच या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता हा आलेला नाहीये। परंतु पात्र असून देखील ज्या महिलांना या ठिकाणी हप्ता मिळालेला नाहीये किंवा ज्या महिला या 7ही कारणांमध्ये बसत नाही पण तरी देखील त्यांचा हप्ता हा आलेला नाहीये, तर अशा महिलांनी काळजी करू नका। काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा हप्ता या ठिकाणी आलेला नसेल तर तो हप्ता तुम्हाला मिळून जाईल। परंतु जर तुम्ही या ठिकाणी या 7 अपात्रतेच्या कॅटेगरीमध्ये बसत असताल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा इथून पुढे मिळणार नाही। आणि हेच 7 कारण आहेत मित्रांनो की ज्यामुळे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्त्याचे 1500 रुपये हे आलेले नाहीयेत।